नमस्कार. नवनाथ ग्रंथातील दुसऱ्या अध्यायाचे मराठीत कथा. बद्रिकावनात मच्छिंद्रनाथ उग्र तपश्चर्या करू लागले. पाहता पाहता 12 वर्षे झाली. गणेश पिता महादेव आणि श्री दत्तात्रेय त्यावेळी बद्रिकावनात आले होते. दोघांनी त्या बालमूर्तीला पाहिले. श्री दत्तात्रेयांनी त्यांची आपुलकीने विचारपूस केली व आपण कोण ते सांगितले. साक्षात दत्त दिगंबर आपल्यासमोर उभे आहेत हे समजताच मच्छिंद्रनाथांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. श्री दत्तात्रेय आपला वरदहस्त मच्छिंद्रनाथाच्या मस्तकावर ठेवला. त्यांना दिव्य ज्ञान प्रदान केले. त्यानंतर नीलकंठांनीही मच्छिंद्रनाथांना आपले दिव्य दर्शन दिले. मच्छिंद्रनाथांनी शिवानीच्या प्राणनाथांची स्तुती केली. सदाशिवाने मच्छिंद्रनाथास मस्तीच्या उदरात आत्मज्ञानाचा उपदेश कसा मिळाला त्याचे स्मरण करून दिले. उमापती दत्तात्रेयांना म्हणाले, याला सर्व सिद्धी प्रदान करून शिव सर्वशक्तिमान बनवा. श्री दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथांना सर्व देवदेवतांच्या शक्ती प्रदान केल्या. पंचमहाभूतांवर विजय कसा मिळवायचा याचे ज्ञान दिले आणि नाथ संप्रदायाचा प्रसार करण्याचा अधिकार दिला. त्याच वेळी त्यांनी मच्छिंद्रनाथास विविध प्रकारची सांप्रदायिक आभूषणेही दिली आणि श्री दत्तात्रेय व श्री सदाशिव अंतर्धान पावले. नंतर मच्छिंद्रनाथ दक्षिणेकडे निघाले. देवाच्या 3.5 पीठांपैकी एक अशा सप्तशृंगी निवासी जगदंबेच्या दर्शनाला ते आले. ते जगदंबेची स्तुती करू लागले. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. देवी मच्छिंद्रनाथांना आपले दिव्य दर्शन घडविले. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी देवी समोर शाबरी विद्या शिकण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा देवीने कठोर साधना करण्यास सांगितली. साधनेत संकटे कशी येतात आणि ती निवारण कशी करायची हेही सांगितले. तेथे अनेक कुंडे होती. ज्या कुंडातील वेल टवटवीत होती त्यातील जलाचे त्यांनी मंगल स्नान केले व ते पाणी पात्रामध्ये भरून घेतले. बेशुद्ध असतानाही सूर्यनारायणाची 12 नावे त्यातील जलाचे त्यांनी मंगल स्नान केले व ते पाणी पात्रामध्ये भरून घेतले. बेशुद्ध असतानाही सूर्यनारायणाची 12 नावे त्यांनी अखंडपणे जपण्यास सुरुवात केली. तेव्हा सूर्यनारायणाने त्यांना सावध केले. त्यांना देवता प्रसन्न झाल्या. त्यांनी मच्छिंद्रनाथांना अनेक प्रकारच्या विद्या शिकविल्या. तसेच शाबरी विद्याही शिकविली. त्यांनी ही शाबरी विद्या काव्य रूपात ग्रंथामध्ये लिहिली. मच्छिंद्रनाथ लोककल्याणार्थ भ्रमंती करू लागले. पूर्व दक्षिणेकडील वंगदेशात जाऊन भिक्षा मागू लागले. भिक्षा मागत एका घरासमोर उभे राहिले. सरस्वती नावाची स्त्री त्या घरात आपल्या पतीसमेत सुखाने संसार करीत होती. पोटी मूलबाळ नसल्यामुळे ती दुःखी होती. भिक्षा देत असताना मच्छिंद्रनाथांनी तिला दुःखाचे कारण विचारले. सरस्वतीने आपले दुःख कथन केले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माई, तू चिंता करू नकोस. देवाच्या कृपेने तुला मातृत्व प्राप्त होईल. हे चिमूटभर दिव्य भस्म मी तुला देतो. ते भक्षण कर. तुला एका महिन्यात एका महान बालकाची प्राप्ती होईल. तो पुत्र नाथ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करेल. 12 वर्षांनी मी त्याला नेण्यासाठी येईल. हे सर्व सरस्वतीने शेजारणीस सांगितले. शेजारणीने सरस्वतीची दिशाभूल करून ते भस्म फेकून देण्यास सांगितले. सरस्वतीने ते भस्म उकिरड्यात फेकून दिले. या अध्यायाची फलश्रुती अशी आहे. या अध्यायाचे श्रवण अथवा पठण केल्यास सर्व कार्यात यश येऊन धनसंपदा प्राप्त होते. ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य नवनाथाय नमः. ओम बडे बाबा. आदेश आदेश आदेश.